यशोधरा पुलिस थाने में दर्ज चोरी के मामले में पुलिस चोरों को पकड़ने में कामयाब रही है। पुलिस ने इनके पास से कुल 3,86,000 रुपयों का माल बरामद किया। मिली जानकारी के अनुसार सूरजनगर निवासी 19 वर्षीय आरोपी राजू भुस्कर और नुमान अहमद चांदमारी दोनों घर में चोरी को अंजाम देते थे। कुछ दिन पहले यशोधरा थाने में घर में चोरी होने का मामला दर्ज हुआ था। पुलिस ने खबरियों से मिली जानकारी के बाद दोनों आरोपी को हिरासत में लेकर कड़ी पूछताछ की, जिसके बाद दोनों आरोपियों ने अपना गुनाह कबूल किया। फिलहाल आगे की जांच यशोधरा नगर पुलिस कर रही है। एक गुन्हा दाखल झाला होता चोरीचा। त्यामध्ये आपल्या गुप्त बातमीदाराने आणि तांत्रिक पद्धतीने आपण 2 आरोपींना ताब्यात घेतलं होतं। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एका गुन्ह्याची तर कबुली दिलीच, परंतु एका घरफोडीची देखील कबुली दिली। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी 2 मोटरसायकल चोरी केल्याचे सुद्धा निष्पन्न झालेले आहे। टोटल आपल्याला 3,81,000चा माल रिकव्हर झालेला आहे 4 गुन्ह्यांमध्ये। या दोघांचे आरोपींचे नाव आहेत, एक राजू किशोर भोसकर म्हणून आहे, वय 19 वर्ष, हा सूरजनगर येथे राहत आहे। तसेच दुसरा जो आरोपी आहे नुमान मकसूद अहमद, हा 21 वर्षाचा, हा चांदमारी येथे राहत आहे। यांची मूळच अशी आहे की उघड्या दरवाजातून किंवा लॉक तोडून घरफोडी करणे, अशी यांची मूळच आहे। आणि यांच्यावर पहिले गुन्हे दाखल आहेत। ती चोरी केलेली गाडी आहे, त्यांनी कदाचित गुन्ह्यांमध्ये त्यांनी वापरली असावी। त्यांचा चोरी व्यवसायच हा चोरी करणे आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।